भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति के उपसभापति पद पर शिवसेना जिला सचिव सम्मानीय श्री जयनाथ रामदास भगत के बिन विरोध विजय होने के उपलक्ष्य में भिवंडी तालुका डुंगे गांव उनके निवास स्थान पर भव्य सत्कार समारंभ का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णकांतजी कोंडलीकर, शिवसेना उपनेते श्री विश्ववास थले, शिवसेना तालुका सचिव दीपक पाटील, भाजपा भिवंडी ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष श्रीकांत गायकर, शिवसेना उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील वल माजी सरपंच व तालुका सचिव सचिन पाटील, शाखा प्रमुख वल अनंता भामरे, उपविभागीय प्रमुख दयाराम पाटील, डुंगे गाव सरपंच लक्ष्मी गणेश पाटील, माजी सरपंच गणेश पाटील सहित अनेकों मान्यवर, किसान, व्यापारी तथा ग्रामस्थ मंडल डुंगे उपस्थित होकर नवनिर्वाचित भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति के उपसभापति सम्मानीय श्री जयनाथ रामदास भगत को शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभकामनाएं दी। तो वहीं श्री जयनाथ रामदास भगत ने सभी लोगों का आभार प्रकट किया। आइए देखें इसकी रिपोर्ट। आज अतिशय आनंद होतोय। आमच्या डुंगे गावाचा आम्हाला अभिमान वाटतो की प्रथमच आमच्या बाजार समितीचे भगत साहेब यांना जे मोठा मान मिळाला, आमच्या गावाचे म्हणजे भाग्यच आम्ही समजतो की आमच्या गावामध्ये पण असे मोठे कार्यकर्ते आहेत आणि ते आज शिवसेनेमध्ये त्यांचा फार मोठा एवढ्या वर्षाचा योगदान आहे। या जर आम्ही जर पाहिला तर खरोखरच सेनेने त्यांना खूप काय दिलं आणि त्यांनी देखील सेनेसाठी खूप स्वतःचं योगदान दिलं। त्याचं फळ आज निश्चित मिळतंय आणि भविष्यामध्ये ते नक्कीच असे चांगल्या पदांवर जातील, त्यात तिलमात्र शंका नाही। त्यांचं जर आमच्या गावासाठी बोललो तरी त्यांचं खूप मोठं योगदान असते आणि परिसरामध्ये देखील त्यांचं भरीव कार्य आहे। आज याचा आपण पाहिलं की उपसभा बाजार समितीचे जे पण काही प्रश्न असतील ते नक्की ते याच्या अगोदर देखील सोडवत होते आणि पुढे देखील सोडवतील, कारण त्या पद्धतीने ते सतत ऍक्टिव्ह असतात। म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमची व्यक्ती आज धडाडीने पुढे जाते। याच्याबद्दल मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी एक मोठं असं आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा मराठापाडामध्ये त्यांनी जी मूर्ती दिलेली आहे, म्हणजे आमच्या गावाचं नाव तिथे रोशन झालेलं आहे। आज एवढी मोठी वस्तू जिथे बनली गेली आणि तिथे भगत साहेबांनी जे कार्य केलं ते खरोखरच त्यांना मी पुन्हा माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। अशीच वाटचाल पुढे त्यांची चालू राहील, यात मात्र शंका नाही। धन्यवाद। अभूतपूर्व म्हणजे असं घटना घडली माझ्या म्हणजे लाईफ मध्ये की माझा हा पुतण्या, अपेक्षा काही खूप होत्या आणि त्याच्या त्यांनी पूर्ण केल्या माझ्यासाठी की अचिव्हमेंट, व्हॉट इज द अचिव्हमेंट, तो पुढे चालते करण्यासाठी खूप गरिबीतून पुढे आलाय। म्हणजे आईने जायचं भाकरी आणायची विकून आणि त्याच्यातून हा पुढे आला। माझा हा मुलगा माझा मानसपुत्र आहे। त्याने जी काय प्रोग्रेस केली ना, आय एम वंडरफुल। आणि त्याने जे काय करताना ना खूप अचिव्हमेंट केली। कोळी समाजाचे अध्यक्ष आहेत, उबाटाचे सचिव आहेत। आज त्यांनी जी अचिव्हमेंट केली ना त्यासाठी मी आई जुगांना खूप साकडं घातलं होतं।
ह्या कुटुंबाचं जे आहे ना, हे कुटुंब खूप गरीब परिस्थितीतून आलं पुढे. आमची ती आई आहे ती रोज म्हणजे पाठी विकून म्हणजे यायची आणि मुलांना पोसत होती बिचारी. त्या परिस्थितीतून ना त्यांनी पुढे आला हा मुलगा आणि त्यांनी अख्ख्या कुटुंबाची नाही, आमच्या ह्याच कुटुंबाची नाही, पूर्ण परिवाराची, गावासाठी पण करतो, पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतला हा पोरगा आहे माझा जयनाथ भगत. पुढे त्यांनी काय करावं ना, खूप कल्पना आहेत माझ्या. देवान दिले ते पण काय कमी नाही दिलं त्याला, अजूनही द्यावं. आणि त्यांनी त्याला ते करून म्हणजे असं कसं आहे की त्यांनी त्याला ते साबित करून दाखवावे, मी साबित आहे हे करण्यासाठी. कमिटमेंट आहे, जे कमिटमेंट करायची आहे किती या पदासाठी तू कमिटमेंट करायची की केलं. कोणाची कमिटमेंट केली ना ती आपण या पदासाठी कमिटमेंट केली आहे, त्याच्याशी कधीच गद्दारी नाही करायची आपण. तू करणार नाही त्याची मला खात्री आहे. हे कुटुंब आमचं हे जे आहे ना, खूप गरीब परिस्थितीतून आलेलं आहे आणि ह्या गावात ना या कुटुंबाला आम्हाला म्हणजे फार म्हणजे सरपंच बसतात सगळे. आमच्या कुटुंबाला थोडस हे कमी होतं, पण आज हा खूप मोठ्या पदावर आहे. किती पद आहे त्याच्याकडे माहिती आहे? आज तर ते उपसभापती झाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे. त्याच्या अगोदर ते कोळी समाज आमच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. उबाटा ठाणे जिल्ह्याचे सचिव आहेत. अजून काय नाही, एवढं सगळं सांभाळतो ना तू, त्यातून पण आम्हाला कुटुंबाला वेळ देतो. हे व्यक्तिमत्व आहे त्याचं, कळलं का? म्हणजे कुटुंबात किंवा गावात कुठेही असेल, सरपंच साहेबांनी सांगितलंच की, आणि ही व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी तर ना माझा स्वाभिमान आहे, माझा स्वाभिमान आहे. आमच्या कुटुंबासाठी तर आहेच, जी आई आहे आमची ती म्हणजे खूप मोठं स्वाभिमान आहे आमच्यासाठी. प्रथमतः आमच्या जयनाथ दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज इथे आमच्या डुंगेगावच्या सरपंच मॅडम लक्ष्मी पाटील मॅडम, तसेच आमचे माजी सरपंच गणेश पाटील आहेत. आज दादांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर मी दादांना आम्ही लहानपणापासून बघतोय, आम्ही इथेच राहतो. दादांना कोणताही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हता का, त्यांची ते गडजंग असे श्रीमंत वगैरे पण नव्हता. आई आमच्या इथे आहेत, डॉक्टर साहेबांनी सांगितलं. म्हणजे आपण बोलतो ना की बॉटम टू टॉप, जी अचिव्हमेंट आहे ती आमच्या दादांनी केलेलं आहे. खरंच मी पुन्हा सांगतो, पॉलिटिकल बॅकग्राऊंड काही नाही दादांना. दादा पहिला शिवसेनेचे शाखा प्रमुख झाले डुंगेगावचे, त्याच्यातून त्यांनी प्रगती केली. दादांनी त्याच्यातून प्रगती करून ते तालुक्या लेवलवर गेले. तालुक्या लेवलवर ते फक्त गेले नाही, तर त्यांनी तालुक्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा, त्यांनी त्याच्यासाठी सक्रिय असं काम केलं. उबाटा ही काय केली त्यांनी, एकदम मजबूत केली. त्याच्यातून त्यांचे आमदार साहेब पण निवडून आणले आणि हा वसा दादांनी त्याच्यातून खूप प्रगती केली. आणि आज मी वडगर गावचा आहे, पण वडगर डुंगे गावासाठी आमचं एक अभिमानाचं पद आहे. आज आमच्या गावात 1947 ला आपला देश स्वतंत्र झालेला आहे. मी मुद्दा म्हणून सांगतो, 1947 ला देश स्वतंत्र झालेला आहे. 1960 ला आपलं महाराष्ट्राची 1 मे 1960 ला आपली महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हापासून या पंचायत समितीमध्ये आमचं कोणीही सभापती नव्हतं, पण आजचे आमचे दादा जयनाथ दादा भगत हे आज त्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती म्हणून निवड झालेली आहे. आम्हाला खूप अभिमानास्पद आहे. मी खरं दादांचं खूप कौतुक करतो. मी प्राध्यापक अमित जाधव, आमच्या जाधव कुटुंबीय तसंच वडगर गावाकडून दादांना खूप खूप शुभेच्छा देतो. दादा असंच आमच्यावर आशीर्वाद राहू द्या आणि अशी प्रगती होऊ द्या. जय भीम जय शिवराय.